राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचं कामकाज व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून फक्त पत्रकारांसाठीच काम केलं जातं. इतर संघटना इतर काही सामाजिक उपक्रम घेत असतात, परंतु आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाचं वैशिष्ट्य आहे की व्हॉइस ऑफ मीडियाची टॅगलाईनच अशी आहे की पत्रकारांची पत्रकारांसाठी, असं आपलं बोल वाक्य आहे. त्याच्यामुळं व्हॉइस ऑफ मीडिया जे काम करत आहे ते फक्त पत्रकारांसाठी करतं. व्हॉइस ऑफ मीडियाची एक पंचसूत्री आहे. ती पंचसूत्री अशी राहिलेली आहे की पत्रकारांसाठी घरकुल असतील, पत्रकारांच्या मुलांचा शिक्षणाचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, त्याच्यानंतर काही पत्रकारांच्या स्किलिंग असतील आणि पत्रकारांसाठी ज्या योजना असतील, अशी एक पंचसूत्री घेऊन व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना काम करते. गेल्या 5 वर्षापासून संघटनेची सुरुवात झाली, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये ही संघटना 7 समुद्रापार पोहोचली. त्याचं कारण म्हणजे या संघटनेचे असलेले राष्ट्रीय अध्यक्ष जे दैनिक सकाळ मुंबईचे संपादक राहिलेले आहेत ते संजयजी काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेर ही संघटना आपण चाललेली आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी आपण संघटनेच्या माध्यमातून शिर्डी येथे मोठं शिखर अधिवेशन घेतलं होतं. ज्या अधिवेशनासाठी 2,500 पत्रकार 2 दिवस त्या ठिकाणी मुक्कामी होते. त्यांचं सगळे राहण्याची जेवणाची व्यवस्था आणि खूप जे तज्ञ अशी संपादक मंडळी आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर शेखर असतील, अश्विनी वानखेडे सर असतील, सरिता कौशिक असतील, त्याच्यानंतर प्रसन्न जोशी असतील, या सर्व लोकांचं मार्गदर्शन 2 दिवस आपण शिर्डीमध्ये गेल्या वर्षी घेतलं होतं. त्याच्यानंतर आता मागच्याच पंधरवड्यामध्ये कोकणगावला सुद्धा एक व्हॉइस ऑफ मीडियाचा उत्तर महाराष्ट्राचे एक वर्कशॉप झालं, कार्यशाळा झाली 2 दिवसात. त्या ठिकाणी सुद्धा साधारणतः 300 पत्रकार आले होते. त्या पत्रकारांची राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था आपण आत्ममानिकमध्ये त्या ठिकाणी केली होती आणि तिथं सुद्धा बरेचसे वक्तमंडळी आपण त्या ठिकाणी बोलवले होते. तर पत्रकारांसाठी काम करणारी ही संघटना असल्यामुळे त्या संघटनेचं वेगळेपण राहिलेलं आहे आणि नेहमी संघटनेच्या काही ना काही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सुरू असतात. आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकारांची जी मुलं आहेत त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आहे किंवा काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम, असं काही ना काही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून सुरू असतात. संगमनेर शहर आणि तालुका कार्यकारिणीच्या वतीनं या ठिकाणी आपण आमदार महोदयांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सदस्यांसाठीचा एक कार्यक्रम लवकरच पुढच्या महिन्यात आपण घेणार आहोत. माझी एकच विनंती आहे की बऱ्याचशा सदस्यांची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे, अजून काहींची बाकी असेल तर त्यांनी ती ताबडतोब आपले शहराध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, त्यांच्याकडे ते नोंदणी आपली करायची आहे, जेणेकरून संघटनेचा आयकर आपल्याला पुढच्या महिन्यात या ठिकाणी मिळू शकेल. तर अशा पद्धतीने संघटनेचं काम अगदी जोरात सुरू आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये संघटनेचे फॉर्म्युला राहिलेले आहे. म्हणजे जिल्हा असेल तर जिल्हा कार्यकारिणीमध्ये 21 लोक असतात, शहर असेल तर शहर कार्यकारिणीमध्ये 8 लोक असतात आणि तालुका असेल तर 11 लोक असतात. म्हणजे सगळे 21, 8 आणि 11चा हा जो काही फॉर्म्युला आहे हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे सगळे जिल्हे असतील किंवा संघटना ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी या पद्धतीनं काम सुरू आहे. आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपलं संगमनेर किंवा उत्तरनगर जिल्हा मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह आहे. दक्षिणेत सुद्धा आता आम्ही संघटना बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे. जे लोक समजा काम करत नाहीत त्यांना त्या पदावरून बाजूला करून दुसरे नवीन माणसं त्या ठिकाणी आपण घेतो. अशा पद्धतीने हे संघटनेचं काम सुरू आहे. तुम्ही आज या संघटनेबरोबर आलात, संघटनेचे सदस्य झालात, याबद्दल पुन्हा एकदा अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांची यांना ठेवलं सर्व आपल्या पत्रकार बांधवांचं त्यांच्या पाल्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि यानंतर आपल्या संघटनेची मोठी जबाबदारी आहे. पत्रकारांचं काम सांगायला जर गेलं, सकाळी शिवसेनेचा फोन असतो, अर्ध्या तासात काँग्रेसचा असतो, राष्ट्रवादीचा असतो, दुःखाचा असतो, सुखाचा असतो, दशक्रियाचा असतो, वाढदिवसाचा असतो. अतिशोक्ती वाटे संघटनेच्या एखाद्या महिलाचा जर विषय असेल तर या पत्रकारांना धावपळ करावी लागते. आणि या धावपळीच्या युगामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे, कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असताना हे सर्वात महत्त्वाचे विषय हाताळण्याचं काम व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून होत आहे. ही खरंच एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. विशेष म्हणजे या संघटनेला जोपर्यंत आपण सदस्य या नात्याने पाठबळ देणार नाही तोपर्यंत संघटना
सक्षम आणि भक्कम उभी राहणार नाही. संघटना म्हणजे कोण? संघटना कोणी नाही. संघटनेला काही फरक पडत नसतो, फरक पडतो आपल्याला. त्यासाठी आपण स्वयंप्रेरणेने आपली आंतरिक तळमळ आणि ऊर्जा आपण या संघटनेला दिली पाहिजे. प्रत्येक व्यक्ती, आज आरगडे साहेब असतील, सचिन जंत्रे असतील, महाले सर असतील, आहिरे पाटील असतील, यांचं जे योगदान आहे खूप मोठं आहे. संजय आहिरेंना आज संघटनेचा जवळजवळ आज 5 वर्षाचा सचिव पदाचा, कार्याध्यक्ष पदाचा अनुभव आहे. आणि पत्रकारांची प्रत्येक व्यक्तीला इथं जाणीव आहे. पत्रकारांच्या जीवनात काय घटना घडत नाही, तो एक सेकंदही रिकामा नसतो, एक सेकंदही रिकामा नसतो. नातेगोते असतात, मित्र असतात. भविष्यात सभोवती घडणाऱ्या घटना स्वतःकडच्या कामासाठी दुर्लक्ष करून दुसऱ्यासाठी तळमळ करणारा हा पत्रकार खरं तर 4 स्तंभाचा जो आधार असेल, न्यायालयानं जर आपल्याला जर कुठे जर न्याय जर दिला असेल, संसदेमध्ये काय घडलं असेल, या 4 स्तंभाला सांभाळणारा जर कोणता जर पत्रकार असेल, स्तंभ असेल, तो पत्रकार आहे. म्हणून कुटुंबालाही आणि कुटुंबातल्या सदस्यांना सांगायची कळकळी विनंती आहे की पत्रकाराच्या आरोग्याकडे, त्यांच्या वेळेकडे गांभीर्याने लक्ष देऊन संघटनेसाठी कुटुंबांनी सुद्धा त्यांच्या धावपळीमध्ये मदत केली पाहिजे. तमाम सर्व उपस्थित सर्व पदाधिकारी, सदस्य, व्हॉइस ऑफ मीडियाचे जे काही पदाधिकारी, पत्रकार आलेले सर्व अपशिष्ट आहेत, स्नेही आहेत, कौटुंबिक सदस्य आहेत, बंधू भगिनी आहेत, त्या सर्व ताईंना, या विद्यार्थ्यांना व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. आणि आज विद्यार्थ्यांची दखल घेण्याचं काम आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे. शाळेला सुरुवात झालेली आहे. अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही की त्यांना आज दप्तर असेल, नोटबुक्स असतील, बुक्स असतील, ते संघटनेच्या माध्यमातून देण्याचा आज जो काही छोटासा प्रयत्न होत आहे, त्या संदर्भात संघटनेचे मी आभार मानतो. आणि मला जे काही खरं तर जिल्हाध्यक्षांनी जे काही बोलण्याची 2 शब्द संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. धन्यवाद. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, कुटुंबीय, तसं म्हणजे सर नाही तर की व्हॉइस ऑफ मीडिया म्हणजे पत्रकारांनी पत्रकारांसाठी काम करणारी संघटना म्हणून त्यांचं ब्रीद वाक्य आहे. त्याच्यानुसार काम पत्रकार खूप करत असतात, परंतु पत्रकारांसाठी समाजामध्ये एक वेगळा दृष्टिकोन झालं. पत्रकारांसाठी म्हणून काम करणं असं कोणी लवकर पुढे येत नाही. कारण का तर काही जसं नाण्याला 2 बाजू असतात, एक चांगली बाजू, एक वाईट बाजू, तसं सगळ्या गोष्टीमध्ये पण असतात. त्याच्यामुळं पत्रकारांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन समाजाचा वेगळा आहे. आणि अशा बऱ्याचशा काही संघटना आहेत ज्या खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे काम करून पत्रकारांचा एक चांगला दृष्टिकोन आहे, पत्रकारांचं खरंच चांगलं काम जे ते समाजासमोर आणि लोकांसमोर आणण्याचं काम खऱ्या अर्थाने करत असतात. आपण राजकीय परिस्थिती बघतो, राजकीय परिस्थितीमध्ये बरेचसे विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात, परंतु कुठले पत्रकार असे एकत्र येणं ही सगळ्यात मोठी अवघड बाब झाली. पत्रकार कधी लवकर एकत्र येतच नाही कोणत्या गोष्टी. पण व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून बंदे सरांनी एक ज्यापासून काम सुरू केलं, एक चांगलं संघटन त्यांनी पत्रकारांचं गोळा केलेलं आहे. म्हणजे कोणत्याही कोणी पोर्टलचं काम करत असेल, कोणी मुक्त पत्रकार असतील, ग्रामीण भागातले असतील, शहरी भागातले असतील, परंतु एक पत्रकार म्हणून ते संगमेश्वर शहर आणि तालुक्यात काम करत आहे. त्याच्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने न्याय भेटला पाहिजे म्हणून बंदे सरांनी एक चांगल्या दृष्टीने सगळ्यांचे संघटन करून एक पत्रकाराची चांगली मूड बांधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून मध्यंतरी मला वाटतं दिवाळीचा एक चांगला कार्यक्रम घेतला होता त्यांनी, किट वगैरे वाटप करण्याचा, मिठाई वाटप आणि किराणा किट वगैरे काही होतं त्याच्यामध्ये. हे चांगलं काम संघटनेच्या माध्यमातून होते. कारण संगमनेरमध्ये बऱ्याचशा संघटना आहेत काम करणाऱ्या, परंतु पत्रकारांसाठी म्हणून पुढे येऊन काम करणारे मला असं वाटतं व्हॉइस ऑफ मीडिया एक चांगली संघटना, त्याचे पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. हे खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. मी श्रमिक समन्वय पत्रकार संघाच्या वतीने व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी जे नवीन नियुक्त पदाधिकारी झालेले त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीत त्यांना शुभेच्छा देतो. तसंच व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून अजूनही चांगले काम व्हावे आणि आम्ही संघटनेचे सदस्य म्हणून नेहमी सर्व पदाधिकारी आणि संघटनेसोबत कायम राहून थोडी सुद्धा व्हायची. धन्यवाद. तालुका आणि उपस्थित सर्व संघटनेचे पदाधिकारी, आधी आमच्यासारख्या नवख्या पत्रकारांना कुठेतरी या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सहभागी होता आला आणि काम करण्याची मार्गदर्शन मिळालं. आणि आपल्या सहवासातून तर आम्हालाच वाटायला लागलं की आपण एवढ्या ज्येष्ठ वरिष्ठ पत्रकारांसोबत काम करतोय
तर आपलं त्यांची प्रेरणा घेऊन आपणही आपल्या पत्रकारितेत काही सुधारणा करावी असं वाटायला लागलं आणि आपोआपच आमच्या लिखाणात थोडीशी शुद्धता यायला लागली. कारण तो फक्त आपल्यासारख्या सर्व ज्येष्ठ पत्रकारांचं सहवासात राहून हे घडू शकलं. म्हणून मी मधने साहेबांचे, कडू साहेबांचे आभार मानतो आणि उपस्थित सर्वांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. तालुक्याच्या वतीनं पत्रकारांच्या मुलांसाठी शालेय साहित्याचा महत्त्वाचा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेबरोबर जेव्हा संघटना ओपन झाली त्या संघटनेच्या प्राथमिक बैठकीपासून या संघटनेबरोबर सामील झालेलं आहे. या संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहे संदीप काळे ही व्यक्ती आहे. तुम्हाला इथे कधी व्यासपीठावर कुठल्याही कार्यक्रमामध्ये कधी व्यासपीठावर बसणारी व्यक्ती आहे. नेहमी पत्रकारांच्या मध्येच सामील होऊन ती सर्व पत्रकारांबरोबर राहते. कुठेही व्यासपीठावर अशा व्यक्तीच्या संपर्कात अशा व्यक्तीबरोबर राहून आपली संघटना नेहमी पुढे जाईल असा एक विश्वास मला त्या ठिकाणी वाटला आणि म्हणून या संघटनेबरोबर मी सामील झालो. जे मधले साहेब असतील, मार्गदर्शक असतील, कडू साहेब आहेत, कायदे आहेत, कोकणे साहेब आहेत, आपण सर्व या ठिकाणी त्या संघटनेला पाठवलं द्यावं. आणि ही संघटना अतिशय विधायक काम करते. सामाजिक उपक्रमात नेहमी सातत्यानं विविध कार्यक्रम या ठिकाणी 6-6 महिन्यापासून 3 महिने या संघटनेला कोणत्या संघटनेला आजपर्यंत अशा पद्धतीचे विधायक कार्यक्रम आजपर्यंत घेतलेले नाही. ही संघटना सातत्यानं विधायक काम घेते. त्याच्यामुळे या संघटनेला निश्चितच भविष्य आहे. त्यामुळे अशा संघटनेबरोबर राहणं आणि जोडणं हे पत्रकारांच्या कौटुंबिक असेल आणि स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी देखील ही संघटना करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे ही संघटनेला निश्चितच आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. भविष्यात येणाऱ्या जे काही उपक्रम असतील तर सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करा हीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी भविष्य पण आनंद आणि अभिमान याचा आहे की पत्रकार म्हणून काम करताना सर्वसामान्यांसाठी त्यांचे प्रश्न मांडताना किंवा त्यांच्यासाठी काम करताना आजवर बरेच जणांनी स्वतःसाठी काही केलं नाही. व्हॉइस ऑफ मीडिया असेल किंवा संगमनेर तालुका ग्रामीण पत्रकार संघटना असेल, या संघटनांच्या माध्यमातून जर पत्रकारांसाठी काही करत असतील तर ती अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि इतरांसाठी सुद्धा निश्चितच मार्गदर्शक करेल असं मला वाटतं. या चांगला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. खरं तर व्हॉइस ऑफ मीडिया संगमनेर तालुका, त्याचप्रमाणे आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संदीपजी काळे साहेब, त्याचप्रमाणे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय मधने साहेब आणि तालुका अध्यक्ष कडू साहेब आणि आलेले सर्वच माझे पत्रकार बांधव, खऱ्या अर्थानं आपण समाजामध्ये काम करत असताना प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याची भूमिका आपण बजावत असतो. परंतु त्यांना आपण न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला न्याय देणार कोण आणि खरं तर आपली बाजू मांडणार कोण, आपले प्रश्न कोण सोडवणार, यासाठी ही व्हॉइस ऑफ मीडिया खऱ्या अर्थानं या तळागाळामध्ये जाऊन प्रत्येक पत्रकाराचं काम करते आणि त्यांचे प्रश्न मांडते आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून केलं जाते. आणि म्हणून आपण सर्वजण पत्रकार बांधव या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेशी आपण जोडले गेलेलो आहोत. आणि या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं प्रत्येक पत्रकार बांधवाचे प्रश्न समस्या आपण सोडवण्याचं यापुढे देखील काम करणार आहोत. आणि या संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना जे काही शालेय साहित्य वाटप या ठिकाणी आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते सन्माननीय आमदार अमोलजी खताळ साहेब यांच्या माध्यमातून या साहित्य वाटप होणार आहे. त्यांचं देखील मी या संघटनेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि मला 2 मिनिट आपण बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शैक्षणिक साहित्य वाटपाच्या ज्यांच्या दानशूरतेतून हा खरा कार्यक्रम होतोय ते आपल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय अमोलभाऊ खताळ आणि उपस्थित सर्व आपल्या संघटनेचे पत्रकार बांधव, पत्रकारांच्या भगिनी, त्यांचे मुलं, या सर्वांचं व्हॉइस ऑफ मीडिया
संगमनेर संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आपण व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून राबवला। त्याचबरोबर हा जे शैक्षणिक साहित्य हे आपले आमदार सन्माननीय अमोल खताळ यांना आम्ही सांगितले की असा उपक्रम राबवायचा आहे। दोन्ही एक क्षणाचा विलंब न लावता सरळ सांगितलं की काय तुमची पत्रकारांची मुलं असतील त्यांना हे सगळं शैक्षणिक साहित्य आपण माझ्या वतीने देऊन टाकतो। याबद्दल त्यांच्या या दानशूर वृत्तीचं आपण सगळ्या पत्रकार बांधवांच्या वतीने एकदा टाळ्यावाजून आपण या ठिकाणी स्वागत करूया। आणि वास्तविक पाहता सन्माननीय आमदार अमोल खताळ हे तसे सगळे पत्रकारांचे गुरु आहेत असं जरी म्हटलं तरी वापरून ठरणार नाही, कारण की आमदार होण्यापूर्वी कॅम्पवरती बरेचसे आहेत ते पहिले सगळे तिथं बसलेलं असायचं आणि त्याच्यामुळे या माध्यमातून सगळ्या पत्रकारांच्या संबंधातल्या त्यांचे पर्सनल तर संबंध आहेत, मात्र ते आमदार नसतानाही पत्रकारांच्या सुखदुःखात काही पत्रकारांना त्यांनी पाठीमागे त्यांना जेवढं शक्य आहे तेवढी मदत त्यांनी यापूर्वी केली आहे। आणि पत्रकारांच्या काय समस्या असतात, त्यांना काय भेटतं काय नाही भेटत हे पहिला जाणणारा जे असेल तर अमोल खताळ हे आमदार आहेत का त्यांना सगळ्या पत्रकारांच्या सुखदुःखामध्ये काय त्यांना अडीअडचणी असतात ते, आणि हेच त्यांची जी वृत्ती आहे किंवा त्यांच्या मनातून जे त्यांना वाटलं की आपण पत्रकार बांधवांच्या मुलांना हे शैक्षणिक साहित्य देऊन पत्रकारांना मदत करावी हाच त्यामागे त्यांचा उद्देश आहे। कारण पत्रकारांच्याही बरेच अडचणी असतात। पत्रकार हा समाजाचा आरसा आहे, पत्रकार हा समाजातील माणसांचे सगळ्यांचे सुखदुःखामध्ये जातो, मात्र त्याच्या संघ जेव्हा त्याच्या वेळ येते त्यावेळी मोजकीच माणसं त्याच्यासोबत असतात किंवा शोकांतिका आहे। त्यामध्ये मात्र अमोल भाऊ त्याला अपवाद आहे। आमदार होण्यापूर्वी त्यांनी अनेक पत्रकारांशी त्यांचे एकनिष्ठ घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत, त्यातूनच त्या भविष्यातही त्यांना या पत्रकारांचा फायदाही झालेला आहे। आणि म्हणूनच आज आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्व व्हॉइस ऑफ मीडिया संघटना संगमनेर तालुका जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मत्तीजी असतील, राज्याचे आपले अध्यक्ष देशाचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी काळे असतील, या सर्वांच्या वतीनं मी अमोल भाऊंचं एकदा सहर्ष स्वागत करतो। पत्रकारांच्या सदस्यांच्या पाल्यांसाठी एक शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपले सर्वांचे लाडके मित्र म्हणतो या कारणासाठी की अमोल भाऊ आज आमदार आहेत, आज लाडके शब्द परंतु खऱ्या अर्थाने पत्रकारांचे ते लाडके आहेत। आत्तापासून नंतर गेल्या अनेक वर्षापासून सर्वांशी पर्सनली संबंध असणारे आणि पर्सनली एकमेकांना ओळखणारे आणि त्याच्या समस्या जाणणारे आणि मगाशी आमचे मित्र बाबा म्हणले पत्रकारांचे गुरु अमोल भाऊनी आमदार नसताना आम्हाला ज्या बातम्या पुरवल्या त्याच्यातून अनेक प्रश्न आमचे गुरु असे अमोल भाऊ या ठिकाणी लाडके आमदार या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या हस्ते आज आपल्या पाल्यांचा आपल्या मुलांचा कौतुक होत आहे, तर याचाही खरा आपल्या सर्वांना खूप खूप आनंद आहे। व्हॉइस ऑफ मीडियाच्या खरं म्हणजे पत्रकार सगळ्यांच्या समस्या जाणतात आणि सगळ्या समस्यांना न्याय देण्याचा, त्या समस्या मांडण्याचा, त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करत असतात। गेल्या आता शालेय अभ्यासक्रम किंवा शालेय वर्ष सुरू झालं आणि आपण दररोज या शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप, त्या शालेय साहित्य वाटप यांच्याकडून वाटप, त्यांच्या अशा बातम्या वर्षभर आपण छापतो या शालेय सुरुवातीच्या काळात, परंतु पत्रकारांच्या मुलांना शालेय साहित्य वाटपाचा कधी योग आला नाही। आज अमोल भाऊंच्या रूपाने आपल्याला तो योग आलेला आहे आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने हा आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे, कारण आम्ही गेले अनेक वर्ष पत्रकारिता करतो। भाऊ आमच्या मुलांना कोणी शालेय साहित्य वाटलं नाही, आमच्या हस्ते वाटले, आम्ही कार्यक्रमाला गेलो पण आमच्या मुलांना कोणी वाटले नाही। तर आज हा खरंच आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप आनंदाचा अभिमानाचा हा क्षण आहे। आपल्या संघटनेचे आधारस्तंभ जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने माध्यमातून पत्रकारांचं संघटन केलं। ग्रामीण भागातले पत्रकार, शहरातले पत्रकार, जे सुज्ञ पत्रकार आहेत त्यांचं संघटन केलं आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना पत्रकारांना मदत करण्याचं खऱ्या अर्थाने ही संघटना काम करते। श्रमिक पत्रकार संघटना आहे ती समाजासाठी किंवा करते, परंतु जिल्हा आणि राज्य आणि देश पातळीवर व्हॉइस ऑफ मीडिया काम करते आणि या व्हॉइस ऑफ मीडियाचे आपण सर्व सदस्य आहात याचाही आपल्याला सर्वांना खूप आनंद आहे। आज या कार्यक्रमासाठी सकाळपासून वाट पाहणारे आणि 10चा कार्यक्रम थोडा उशीर झाला पण हरकत नाही, आज संडे आहे तर वातावरण छान आहे, आपले सर्वांचे स्वागत करतो आणि मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि आमदार साहेब आपले लाडके आमदार साहेब यांचे आभार मानतो। धन्यवाद भाऊ। शाखेच्या वतीने पत्रकारांच्या मुलांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमापासून उपस्थित असलेले संगमनेर तालुक्याचे आपले सर्वांचे लाडके आमदार आणि मित्र
अमोलभाऊ खताळ पाटील, त्याचप्रमाणे आपले जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मधले, तालुका अध्यक्ष बाबासाहेब कडू, नव्याने नियुक्ती झालेले शहराध्यक्ष तुमचे मित्र महेश पगारे, ज्येष्ठ पत्रकार सुनीलजी महाले, उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, व्हॉइस ऑफ मीडियाच्याबद्दल सर्व काही जिल्हाध्यक्ष आणि बाबासाहेब कडू यांनी आपल्याला माहिती दिलेलीच आहे. परंतु ज्याप्रमाणे आता संजय आयरे म्हणले भाऊ की आत्तापर्यंत पत्रकारांनी इतर शालेय साहित्य वाटपाच्या बातम्या भरपूर छापल्या, परंतु पत्रकारांच्या मुलांना कुणी आत्तापर्यंत साहित्य दिलं नाही आणि हा पायंडा आपण आपल्यापासून सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल मी आपले प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो आणि असंच पत्रकारांना आपण येथून मागे सहकार्य केलेलं आहे, इथून पुढे करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. व्हॉइस ऑफ मीडिया संगमनेर सदस्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्हॉइस ऑफ मीडिया तुमचे जिल्हा अध्यक्ष गोरक्षनाथ मधले, तालुका अध्यक्ष बाबासाहेब कडू, शहर अध्यक्ष महेश पगारे, कार्याध्यक्ष भारत रेगाटे, खजिनदार महाले साहेब आणि उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी मित्रांनो, खरं तर थोडा कार्यक्रमाला उशीर झाला, आजही उशीर झाला, पण याच्यामध्ये दोष तुमच्या खजिनदाराचा आहे. खजिनदारांनी काल माझा कार्यक्रम तसा मी 11 नंतर टायमिंग सकाळचा ठेवत असतो, कारण घरी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. आज रविवार असल्यामुळे ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने लोक घरी आले होते, त्यामुळे मला त्यांनाही डावलता येणं, तुमचे फोन येत होते, त्यामुळे थोडा उशीर झाला. तरी मी आपल्या बालगोपालांची दिलगिरी व्यक्त करतो, मोठ्यांची नाही करणार, पण बालगोपालांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि शाळेला मी गोरखला मागेच बोललो होतो, कार्यक्रम न घेता साहित्य देणं मला आवडलं असतं, परंतु बाबासाहेब कडूंचा खूप आग्रह होता का भाऊ कार्यक्रमच घ्यायचा आहे. त्याचे थोडं काही कामं मदती झाकलेली देणं मला आवडलं असतं. आपल्या संघटनेचा प्रोटोकॉल असल्यामुळे निश्चित मी आपलं जे अधिवेशन झालं होतं त्यावेळेस सुद्धा मला आपल्या सर्वांनी तिथं बोलवलं होतं. त्यावेळेस आपल्या संघटनेचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय स्तरावरील बघितलेला विस्तार, तुमचं असलेलं सगळ्यात मोठं संघटन म्हणता येईल. त्यामधलं तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांबरोबर माझा चांगला संवाद झाला. त्या कार्यक्रमामुळे मला चौंडीच्या कार्यक्रमात जायला उशीर झाला, परंतु मी प्रायोरिटी पहिली आपल्या कार्यक्रमाला दिली होती, कारण मला माहिती आहे की 2003 ज्यावेळेस सायबर कॅफे सुरू केलं त्यावेळेस 3 मधले सगळेच पत्रकार मित्रांबरोबर एवढा संबंध जवळून आला कधी मलाही वाटलं नाही का मी दुकानाचा मालक आहे आणि तुम्ही पत्रकार आहे किंवा काही. एक मित्र म्हणून संबंध सगळ्यांबरोबर राहिले, त्याचाच परिणाम माझ्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीने झाला. प्रत्येकाने मला सकारात्मकपणे घेतलं. जसं आयरे साहेब म्हणले का बऱ्याचशा बातम्या पण ज्या समाजहिताच्या बातम्या होत्या त्याच मी त्यांना पुरवल्या असतात. राजकीय द्वेषातून बातम्या कधीच आपण केल्या नव्हत्या, सांगितल्या नव्हत्या. आजही खरंच मला आनंद आहे का मला ही सेवा करायची संधी तुम्ही दिली. प्रत्येकाच्या नशिबात नसतं, भाग्यात नसतं. माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला ही खूप मोठी गोष्ट नाही आहे. शालेय साहित्य पाल्यांना देणं, तुमची संख्या किती 100, 200, 500 जरी असती तरी मी तिथं निश्चित तुम्हाला मदत दिली असती. आणि माझ्याकडून हे बाबासाहेब कडू असेल, शहराध्यक्ष असेल आणि आमचा गोरखने त्याचा खूप आग्रह असतो प्रत्येक वेळेस. गोरखला मी सांगितलं की तुम्ही पत्रकारांच्या व्यक्तिगत सुद्धा जे काही अडीअडचणी असतील ते घ्या. तालुक्याचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारीच आहे, परंतु आजपर्यंत ज्या पद्धतीने पत्रकारांनी सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे नेण्याचं काम केलं, चौथा स्तंभ म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं, आजही बघितलं जातं. त्यांच्यामुळं कित्येक लोकांना न्याय मिळाला. ज्यावेळेस आज सुद्धा मी आमदार झाल्यानंतर पर्सनल बातम्या मला आयरे साहेब पाठवत असतात, बरेचसे पत्रकार पाठवत असतात, काही बघत असतो. त्यातून लगेच बातमी अधिकाऱ्यांच्या स्तरावरची असली तर त्या अधिकाऱ्यांना पुढे पाठवून त्यामध्ये कशा पद्धतीने सुधारणा करता येईल. 4 दिवसापूर्वी मी मुंबईला होतो, बस स्टँडपाशी ते पाणी तुंबलं होतं, अण्णा काळ्यांनी हे केलं, सीओ साहेबांना लगेच सांगितलं, त्याच्यावरती परमनंट सोल्युशन काढायला सांगितलं. आता 40 वर्षापासून तुंबलेला काही प्रकार आहे ते काढायला थोडा वेळ लागतो, तो निश्चित तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने भविष्यामध्ये आपण पूर्ण करूया.
आपल्या संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालतं. त्यामुळं मी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सदस्यांचं अभिनंदन करत आणि वेळोवेळी सांगितलंयच आहे पत्रकार भवनाचा विचार तर सरांनी काढला म्हणून जागे संदर्भात सुद्धा 2 ठिकाणी मी स्वतः सेवक साहेबांना सांगितलंय की ह्या आपल्याला कशा पद्धतीने देता येतील. बघा जास्त जागेची गरज नाही, जी काही जागा भेटेल पहिला दुसरा मजला करू आपण. परंतु आज एक बसण्याचं ठिकाण होणं गरजेचं आहे. आज सुद्धा हा कार्यक्रम मला बी आवडला असतं जर यापूर्वी तुमच्या पत्रकारांचं एका भवन असतं, परंतु हरकत नाही. ज्यावेळेस मी तुम्हाला अडचण नाही पत्रकारांना सरकारी गेस्ट हाऊसची, पण जर कधी चुकून आली तर तिथं मी तुमच्या बरोबर राहील. तुमच्या सर्व पत्रकार बांधवांचा म्हणजे तुम्ही एक माझा परिवार आहे, मी सुद्धा परिवार बांधतो. मी जरी पत्रकार म्हणूनच परिवार नाही, तुमच्या सगळ्यांबरोबरचा जो गेल्या कित्येक वर्षांचा स्नेह आहे. निवडणुकीच्या वेळेस सुद्धा तुम्ही लोकांनी भरपूर दबाव असताना काही जणांच्या जाहिराती बंद केल्या गेल्या, अजूनही काही जणांना जाहिरात पेपरला बातमी आली का 2 कॉलम आली, सिंगल कॉलम आली, त्यांचीच मोठी ना आमची छोटी, त्या पद्धतीचा केविलवाना प्रयत्न केला जातो. परंतु मी जबाबदारीने सांगेल, ऑन कॅमेरा सांगेल, आमदार झाल्यापासून आमदार व्हायच्या आधीपासून कधीच पत्रकारांनी माझ्या विरोधात जरी बातमी छापली असेल तरी मी कधीच त्या पत्रकाराला फोन केला नाही, मेसेज टाकला नाही की माझ्या विरोधात का बातमी छापली. आज सुद्धा एक बातमी चुकीची आलेली, परंतु मी तिथं सुद्धा सांगणार नाही का तिथं माझा कुठलाही संबंध, मी तिथं प्रत्यक्ष नव्हतो, काही नव्हतं. कारण तो माझा स्वभाव नाही, तो माझा पिंड नाही. जे करायचं ते सकारात्मकपणे पुढं करत चालायचं. जेवढी तुमच्यासारख्याकडून काही चांगल्या सूचना आहेत त्या घेतल्या पाहिजे. आज पत्रकारांचं सुद्धा जसं आमचे कार्यकर्ते प्रत्येक गावागावामध्ये आहे दक्ष आहे, परंतु आमच्या आधी काही गोष्टी, एखादी दुर्घटना घडली, आता 4 दिवसापूर्वी कोणत्या अपघात झाला, तर पहिलं मला पत्रकारांकडून कळालं, नंतर अधिकाऱ्यांकडून कळालं. एवढं तुमचं काम फास्ट आहे, नेटवर्क फास्ट आहे. त्यामुळे निश्चित तुम्ही एक परिवार म्हणून ज्या पद्धतीने काम करता तुमच्या परिवाराचा घटक म्हणून मला सुद्धा तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी यापुढेही मिळत राहू. पुढच्या वर्षी जो शालेय विद्यार्थ्यांचा साहित्याचा कार्यक्रम आहे, मी जोपर्यंत या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत मी आज शब्द देतो, तुमचे जे काही मुलं जेवढी संख्या असेल त्याची यादी फक्त शाळा सुरू व्हायच्या 10 दिवस माझ्या कार्यालयात द्या. प्रत्येक विद्यार्थ्याचे शैक्षणिक जे साहित्य त्यांना गरजेचं आहे ते देण्याची जबाबदारी माझी आहे. प्रेम स्नेह माझ्यावरती असाच राहून द्या. या कार्यक्रमासाठी गोरखनी खूप आग्रह झाला होता, त्यामुळे गोरखचं गोडू साहेबांचं सुद्धा मी खूप आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वायसाहेब मीडियाचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, सर्व संघटनेचे पदाधिकारी या सर्वांचाही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पत्रकारांसाठीची काही अशी योजना सुरू करणं आणि पत्रकारांना हातभार मदत करणं ही भावना जी आहे मला वाटतं अधिक महत्त्वाची. इतर स्वरूपाची मदत आपण करत असतो, पण विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्यांच्या ग्रोथसाठी अशा प्रकारची मदत करणं जेव्हा एखादी संघटना पुढे येते तेव्हा ती सर्वांसाठीच खूप रसप्रद आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कार्यक्रम संपला असं. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.